1 मे 1960 रोजी सबंध महाराष्ट्रभर तुतारीच्या आवाजाने आकाश दुमदुमलेलं होतं. जय महाराष्ट्र अशा घोषणा ऐकू येत होत्या. तो प्रचंड आवाज आजही कानात ऐकू येतो. त्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या भावनांची अजूनही प्रकर्षाने जाणीव होते. ती स्फूर्ती देणारी खणखणीत आवाजातली गौरवगीते आठवली की ऊर भरून येतो. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. महाराष्ट्रापासून दूर राहून सुद्धा मनामध्ये महाराष्ट्र तीव्रतेने जिवंत आहे याची प्रचिती येते. कॅनडात अनेक वर्षे राहून देखील आपलं मायभूमीशी किती जवळचं नातं आहे याचा अभिमान वाटतो. मातृभूमी जरूर सोडली, नवीन कपडे नवीन पदार्थ आत्मसात केले, पण महाराष्ट्राविषयीचं प्रेम मनात तसंच जिवंत ठेवलं. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हॅमबर्गर, हॉटडॉग आणि भरपूर तूप घातलेली पुरणपोळी ह्याचा उत्कृष्ट संगम म्हणजे आम्ही कनेडियन मराठी. हे माझ्या महाराष्ट्र देशा, जिथे गाजलेला रंगीबेरंगी इतिहास आहे, सुंदर नटलेला निसर्ग आहे, अथांग पसरलेला समुद्र किनारा आहे, संतांनी ओतलेली साहित्याची खाण आहे, संतांचा आदेश आहे, श्री छत्रपती शिवाजी राजे यांच्याकडून शिकलेला मराठी बाणा आहे, लोकमान्य टिळक, आगरकर, गोखले ह्यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी दिलेली प्रेरणा आहे. तिथले आम्ही रहिवासी, आम्ही आहोत पहिले मराठी. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. 7 समुद्र ओलांडून नॉर्थ अमेरिकेतील कॅनडामध्ये वास्तव्य केलं. नयनरम्य तलाव सरोवरांच्या सान्निध्यात रममाण झालो, पण मराठी संस्कृती जपत आलो. पश्चिम सृष्टी सौंदर्यात हरपून गेलो. मुले आमची इथे जन्मली, इथे वाढली, पण अभिमानाने महाराष्ट्राशी आपली नाती सांगतात. जय महाराष्ट्र. प्रिय अमुचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची एकच ओळख नाही. हा देश साधू संतांचा आहे, राजा महाराजांचा आहे. हा देश स्वातंत्र्य सैनिकांचा आहे, समाज सुधारकांचा आहे. हा देश अनेक कलांचे माहेरघर आहे. हा देश श्रमजीवितांचा आहे, उद्योगकारांचा आहे आणि कृषीवरांचा आहे. याच्या ओळखी अनेक, याचे परिचय अनेक. सह्याद्रीच्या कडे कपारी त्याचं बालपण फुललं आणि कृष्णा गोदेच्या अंगावर बागडलं. मुळामुठेच्या संगमावर ह्याला तारुण्याचा सूर गवसला आणि आज उचंबळणाऱ्या सागराच्या किनारी बसलेल्या मुंबापुरीत ह्याच्या प्रौढत्वाचा
सुवर्ण काळ व्यतीत होत आहे. याची नावे बदलत गेली, आकार बदलत गेला, त्याचे शासक बदलत गेले, परंतु त्याचा स्वभाव बदलला नाही. आणि म्हणूनच आज प्रत्येक मराठी माणूस स्वाभिमानाने सांगतो की हे आमचे महान राष्ट्र म्हणजे आमचा महाराष्ट्र. चला मग ऐकूया आता महाराष्ट्रातील काही गोड गमतीदार आठवणी.